Greeting for the day, everyone. I am a tutor of Cognia. Now we will see some rules of the class and the pattern of the class. Now, first rule is deep listening. डीप लिसनिंग म्हणजे काय? शांतपणे ऐकणे. आता बऱ्याच मुलांना सवय नसते शांत ऐकण्याची किंवा वाक्य पूर्ण होण्याआधीच रिॲक्ट करायची सवय असते. तर आपण काय करतो? त्यांना शांत ऐकण्याची सवय लावतो. त्यानंतर थिंक म्हणजे काय? विचार करणे. आता पटकन रिॲक्ट करण्यापेक्षा आपण विचार करून उत्तर दिलं तर आपलं उत्तर चुकेल का? आता एखादा प्रश्न विचारल्यानंतर आपण ऐकतो तो प्रश्न पूर्ण, ऐकायला हवा. त्यानंतर आपण काय करायचं? ऐकल्यानंतर ते काय विचारतात ह्याच्यावर विचार करणे आणि त्यानंतर मनाला विचारणे की आपण काय बोलायला हवं. म्हणजे आता दोन पर्याय असतील तर त्यातला कुठला पर्याय जास्त योग्य राहील, कुठल्या पद्धतीने बोलल्यानंतर आपण जास्त योग्य पद्धतीने बोलू शकतो हे विचारून मग बोलणं, त्याला काय म्हणतात? म्हणजेच काय? डीप लिसनिंग म्हणजे शांत ऐकणे, थिंक म्हणजे विचार करून बोलणे, रिस्पेक्टफुल कम्युनिकेशन. आता रिस्पेक्टफुल कम्युनिकेशन म्हणजे काय? आता एखाद्या वेळेस एखाद्या विद्यार्थ्याचं लक्ष नसेल शाळेत, तर मग काय करत तर मग तो काय म्हणेल की मॅडम मला कळलं नाही. म्हणलं मॅडम काय म्हणतील? लक्ष कुठं होतं असं विचारणार की नाही? तेच जर का तो असं म्हणला तर की मला पूर्णपणे समजलं नसेल, तुम्ही परत एकदा सांगाल का? किंवा अजून एकदा मला पूर्णपणे समजण्यासाठी परत एकदा तुम्ही थोडं सांगाल का? हे असं जर का विचारलं त्यांनी, तर मग त्याला का नाही मॅडम सांगणार? आणि मॅडमला पण छान वाटेल की तो एवढं रिस्पेक्टफुली बोलतोय म्हणून आणि त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं जाईल. नेक्स्ट, आता नो निगेटिव्हिटी. आता नो निगेटिव्हिटी म्हणजे काय? तर बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा मोठ्यांनाही सवय असते नाही पासून सुरुवात करायची वाक्याची. त्यापेक्षा आपण असं बोललं तर की आता समजा दोन भाऊ असतील, त्या दोन भावांमध्ये एक लहान मुलगा असेल, जो लहान असेल तो फोन बघत असेल आणि मोठा मुलगा जो आहे त्यांनी फोन मागितला, तर नाही मी देत नाही म्हटलं तर भांडतील की नाही ते दोघं? मग त्यापेक्षा लहान मुलांनी असं बोललं तर की मी 10 मिनिटे बघून दिलं तर चालेल का? असं विचारतं काय होईल? ते भांडणार पण नाहीत आणि गोडीने पण राहतील. हे जे आहे आपण निगेटिव्ह बोलणं जे टाळायला पाहिजे ते देखील आम्ही इथे शिकवतो. नंतर डेली स्टोरी टेलिंग. आता डेली स्टोरी टेलिंग मध्ये काय असणार? आता आम्ही कधी स्टोरी सांगू, कधी ते स्टोरी सांगते. आता स्टोरी टेलिंग मध्ये महत्वाचा भाग काय आहे? आता आम्ही स्टोरी सांगू तेव्हा ते ऐकतील, मग त्यांच्या त्या मनामध्ये ते बिंबवलं जातं की कुठल्या गोष्टी करायला हव्यात. त्या स्टोरी मधून त्यांना रोज नवीन काहीतरी शिकायला भेटतं, ज्यात ते पण वागतील किंवा वागू शकतात किंवा त्यांनी कसं वागावं हे आम्ही त्या स्टोरी मधून सांगत असतो. नेक्स्ट, त्यांनी स्टोरी सांगतील तेव्हा काय? तर ते स्टोरी सांगताना ते प्रयत्न करतात, बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे काय होतं? कॉन्फिडन्स वाढतो आणि त्या स्टोरी मधून काही आपण घ्यायला हवं, कुठल्या पर्स्पेक्टिव्हने बघायला हवं किंवा पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह असेल तर त्याच्यात आम्ही पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्हला इतकं हायलाइट करतो की बाकीच्या ज्या चुकीच्या गोष्टी असतील त्या टळाव्यात किंवा त्या लक्षही दिलं जात नाही. त्यामुळे काय होतं? त्यांचं ते चांगलं बघणं हे जास्त वाढतं. त्यामुळे निगेटिव्ह थॉट्स किंवा निगेटिव्ह माइंडसेट त्यांचा कमी होतो. नेक्स्ट, त्यांचं काय होतं? अजून व्होकॅब्युलरी वाढते. नवीन नवीन गोष्टी सांगायचं ट्राय करतात किंवा एखाद्या लहान मुलांनी सांगितलं दुसऱ्या मुलालाही वाटतं की आपणही ट्राय करावं, मग ते कॉन्फिडंट होतात, व्होकॅब्युलरी वाढते. हाच त्याचा मागचा उद्देश आहे. नेक्स्ट, स्माइल आणि आय कॉन्टॅक्ट. आता किती लहान मुलांना कसं असतं की ते आय कॉन्टॅक्ट करून बोलू शकत नाही. याचा काय अर्थ आहे? म्हणजे त्यांना काय होतं की ते भीती वाटत असते की आपण बोललेलं चुकेल का किंवा आम्ही बोलू शकतो की नाही. हे जे अंडर कॉन्फिडेंट असतं ना की त्यांना आत्मविश्वास नसतो स्वतःवरती. मग आता ते काय होतं? आता आम्ही इथे काय करतो? त्यांना इतकं प्रेमाने सांगतो, इतकं फ्रीडम दिलं जातं की ते ट्राय करतात. त्यांना भीती वाटत नाही की आम्ही बोलल्यानंतर रागवू का किंवा काही चुकेल का. ते ट्राय करतात, त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. नेक्स्ट, कॉन्फिडन्स अँड डिसिप्लिन. आता डिसिप्लिन म्हणजे काय? आता शाळेत शिकवलेलं सगळं समजलेलं असतं पण ते विसरतात का? तर आता त्यांना होमवर्क दिला जातो शाळेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना होमवर्क करायची सवय नसते. मग काय होतं? ट्युशन मध्ये पण होमवर्कच करून घेतला जातो, पण ट्युशन मध्ये पण ते करत नाहीत. मग आता आम्ही इथे काय करतो? आम्ही इथे त्यांना असाइनमेंट्स देतो. असाइनमेंट्स मध्ये काय असणार? त्यांना आता क्लासमध्ये जे काही शिकवलं ना ते त्यांना असाइनमेंट्स मध्ये असणार, पण त्याचे ट्रिक्स, हिंट्स, सगळे कीज जे असतील ना ते सगळे आम्ही कसं करायचं, काय करायचं ते सांगितलेलं असतं. त्यामुळे त्यांना सगळं माहिती असतं, फक्त करायचं त्यांना असतं. आणि त्यांना याच्याने काय वाटतं की आम्ही करतोय खूप छान किंवा आम्हाला जमतंय हे, म्हणून ते इंटरेस्ट जास्त दाखवतात.
आणि त्यांचं ह्याच्यानी काय होतं, आता आम्ही 5 एक्झाम्पल घेतले, त्यांनी अजून 5 एक्झाम्पल घरी करणार, ह्याच्यानी त्यांचा जो शिकलेला असतो, आता शाळेत पण शिकतात पण घरी आल्यानंतर ते विसरून जातात किंवा कळत नाहीत अभ्यास. मग का विसरतात? ते एकदा शिकल्यानंतर आपण परत एकदा विसरायच्या आधी त्याचा परत एकदा जर का त्याच विषयात अभ्यास केला तर ते विसरतील का? नाही विसरणार. मग अशा पद्धतीने आम्ही त्यांना डिसिप्लिन म्हणजे शिस्त पण लावतो की म्हणजे काय शिकवलं असेल तर ते करावं, का करावं, हे सगळं आम्ही त्यांना सांगतो. नेक्स्ट क्लास कसा असेल, 15 मिनिट्स होमवर्क चेक होईल त्यांचा, 15 मिनिट्स कन्सेप्ट शिकवलं जाईल नवीन. नेक्स्ट 15 मिनिट्स मध्ये प्रॅक्टिस असाइनमेंट, म्हणजे असाइनमेंट मध्ये काय करायचंय, कसं करायचंय हे सगळं सांगितलं जाईल. नेक्स्ट 15 मिनिट मध्ये स्टोरी टेलिंग असा 1 आवरचा आपला क्लास असेल. स्टोरी टेलिंग मध्ये काय असेल, कधी आम्ही सांगू, कधी ते सांगतील आम्हाला. एकूण काय त्यांना कम्युनिकेट करायचं आपल्याला, म्हणजेच फॅमिलियर करायचं. ते फॅमिलियर झाल्यानंतर मग जास्त बोलतील, कॉन्फिडन्स पण वाढेल त्यांचा, म्हणजे ते मनमोकळेपणाने सगळ्या गोष्टी सांगतील. त्यामुळे आम्हाला पण इझी जाईल की त्यांना कुठल्या पद्धतीने सांगितल्यानंतर ते शिकतील. नेक्स्ट मंडेला आपल्या वीक मध्ये मंडेला आपल्याकडे काय असेल, मॅथ्स असेल. मॅथ्स मध्ये आता काय असेल, अबॅकस असेल. अबॅकस नंतर वेदिक मॅथ्स असेल, वेदिक मॅथ्सच्या पद्धतीने आम्ही शिकवू त्यात. आणि मेंटल मॅथ्स म्हणजे फास्ट कॅल्क्युलेशन वगैरे जे असेल ते त्यात असेल. ट्युजडेला काय असेल, ट्युजडेला फोनिक, रीडिंग किंवा स्पोकन. स्पोकन मध्ये काय असेल, इंग्लिश, स्पोकन इंग्लिश ते घेतलं जाईल. नेक्स्ट वेडनेसडेला ईव्हीएस, मेमोरी आणि जीके पण असेल. थर्सडेला काय असेल, ग्रामर असेल. फ्रायडेला पर्सनॅलिटीवर फोकस असेल. पर्सनॅलिटी फोकस म्हणजे त्या वयाच्या मुलांना कुठल्या गोष्टी यायला पाहिजे, चूक बरोबर हे कळायला पाहिजे, किंवा त्या वयाच्या मुलांनी कसं बोललं पाहिजे, मॅनर्स, एथिकेट्स म्हणतो ना आपण, ते सगळं त्यांच्यात येईल. ते म्हणजे ते सगळं त्या दिवशी करून घेतलं जाईल. सॅटर्डेला काय होईल, वीकली चेक, म्हणजे आता आठवड्याभरात तुमच्या मुलामध्ये काय प्रगती झाली, कुठल्या गोष्टी त्यांनी केल्यात पूर्ण, किंवा कुठल्या गोष्टीत त्याला अजून चांगलं करायला हवं, ह्या सगळ्याचा रिझल्ट त्याला सॅटर्डेला भेटून जाईल.